हॅलो फ्रेंड, वेलकम टू द एस क्लास टेक. मित्रांनो, आज आपल्याला बघा क्लास 10 सायन्स बुक 2 फोर्थ लेसन आहे इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट पार्ट 1 आहे. तर मित्रांनो, इलेक्ट्रिक करंटचे कोणकोणते इफेक्ट आपल्याला बघायचे, ते कसे असतात हे सर्व आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मित्रांनो, आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे दिला आहे 8657332280वर. तर मित्रांनो, दोन प्रश्न आपल्याला विचारले आहेत कॅन यू रिकॉलमध्ये, तुम्हाला तुमच्या पुस्तकावर दिसेल. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, हाऊ डू वी डिसाइड दॅट द गिवन मटेरियल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज ॲन इन्सुलेटर. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आपण कसं डिसाईड करणार की जो मटेरियल आहे हे गुड कंडक्टर आहे की इन्सुलेटर आहे. गुड कंडक्टर म्हणजे काय, तो इलेक्ट्रिसिटीचं वहन करू शकतो. इन्सुलेटर म्हणजे काय, तो इलेक्ट्रिसिटीचं वहन करू शकत नाही. हे आपण कसं डिसाईड करणार. तर बघा मित्रांनो, अ मटेरियल विच हॅज अ व्हेरी लो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, असं मटेरियल ज्याचं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स खूप कमी असते त्याला आपण गुड कंडक्टर म्हणतो. ज्याचं इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स खूप कमी असते त्याला आपण गुड कंडक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम यांच्यामध्ये जे काही इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स आहे हे खूपच कमी आहे, त्यामुळे हे गुड कंडक्टर आहेत. बघा, देन अ मटेरियल विच हॅज अ व्हेरी हाय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, ज्या मटेरियलमध्ये इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स सर्वात जास्त आहे अशाला आपण काय म्हणतो, तर इन्सुलेटर म्हणत असतो. इन्सुलेटर ऑफ अ इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल बघा, रबर, वूड आणि ग्लास. तर मित्रांनो, नंतर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की इलेक्ट्रिसिटीचं वहन कसं होते. ठीक आहे, ते आपण बघणारच आहे. त्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन आपल्याला दिला आहे, आयन इज अन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी बट व्हेन वी पिकअप द पीस ऑफ द आयन रेस्टिंग ऑन द ग्राउंड वाय डोंट वी गेट द इलेक्ट्रिक शॉक. आपल्याला माहित आहे जो आयन आहे हे इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर आहे, पण जर कुठे जर आयन जर पडलेला असेल, जर त्याला आपण उचललं तर त्यावेळेस आपल्याला करंट लागत नाही. असं का? इट्स व्हेरी सिम्पल. वी नो दॅट आयन इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे आपल्याला माहित आहे की आयन काय आहे, हे इलेक्ट्रिसिटी म्हणजे गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. बट नाव नॉट कॅरिंग अ इलेक्ट्रिक करंट. पण ज्यावेळेस तो तिथं आहे तिथं तो इलेक्ट्रिक करंट कॅरी करत आहे का, पास करत आहे का, तर नाही. सो दॅट्स वाय वी डोंट गेट इलेक्ट्रिक शॉक. ओके. तर मित्रांनो, हे दोन क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया की मित्रांनो, मागच्या वर्गामध्ये आपण शिकलेलो आहोत की एक्सपेरिमेंट सुद्धा बघितलेले आहे. स्टॅटिक आपण म्हणूया स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी काय असते. त्यानंतर मित्रांनो, पॉझिटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट बघितले, निगेटिव्ह चार्ज ऑब्जेक्ट बघितले. ठीक आहे. हे ऑब्जेक्ट असतात, कशी इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते. ठीक आहे. हे सर्व बघितलं आहे, पण थोडं ॲज अ रिकॉल म्हणून आपण थोडं एकदा बघूया. ठीक आहे. तर बघा, ॲज अ रिकॉल म्हणून मित्रांनो, वाय द इलेक्ट्रिसिटी फ्लो थ्रू अ कंडक्टर, म्हणजे कुठल्याही कंडक्टरमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो का होते किंवा कशी होते. तर बघा मित्रांनो, जे फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे काय, मेटॅलिक जे कंडक्टर असतात त्याच्या आउटर मोस्ट लेअरमध्ये काही फ्री इलेक्ट्रॉन असतात. फ्री इलेक्ट्रॉन म्हणण्यापेक्षा आपण त्याला वीक इलेक्ट्रॉन असं म्हणूया. आणि ते काय असतात, वीक इलेक्ट्रॉन असतात बाउंड टू द न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियससोबत त्यांच्यासोबत खूप बाउंड, त्यांचा जो फोर्स खूपच कमी असतो आणि त्याच्यामुळे ते फ्री इलेक्ट्रॉन बनतात. आणि ज्या वेळेस हे कंडक्टर आपण घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन जसं की तुम्हाला इथे दिसतंय. ठीक आहे. हे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन आहेत आणि ते रँडमली मूव्ह करतात. रँडमली म्हणजे काय, ते कोणीकडे सुद्धा मूव्ह करतात. ठीक आहे. एनी डायरेक्शन दे कॅन मूव्ह, फिरू शकतात. बट ज्या वेळेस आपण त्याला इलेक्ट्रिक फोर्स अप्लाय करतो, इलेक्ट्रिक फोर्स म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट पास करतो त्याच्यामधून, त्यावेळेस हे इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस पास करतो त्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन काय करतात, फ्लो व्हायला सुरुवात होतात. ते इलेक्ट्रॉन कसे फ्लो होतात बघा, लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल. म्हणजे लोअर पोटेन्शियल म्हणजे मायनस साईन. ठीक आहे. म्हणजे नेगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीकडे ते काय करत असतात, फ्लो होत असतात. म्हणजे नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, म्हणजे हायर पोटेन्शियल टू द लोअर पोटेन्शियल. आणि ज्यावेळेस ते फ्लो होतात त्यावेळेस बघा, म्हणजे इलेक्ट्रॉनचं मोशन झाल्यामुळे, इलेक्ट्रॉन मूव्ह झाल्यामुळे काय होते, इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. तर हे एक बेसिक कन्सेप्ट आपण बघितला की इलेक्ट्रिसिटी कसं फ्लो होते. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला एक पिक्चर दिलं आहे. या पिक्चरमध्ये आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की व्हॉट डू यू ऑब्झर्व इन दिस पिक्चर. या पिक्चरमध्ये आपल्याला काय काय दिसते. तर या पिक्चरमध्ये बघा मित्रांनो, आपल्याला लॅम्प दिसतोय. ठीक आहे. लॅम्प आहे, टी व्ही आहे, लॅम्प, टी व्ही,
देन इथं आपल्याला लॅम्प, टी व्ही, कॉम्प्युटर, फॅन, ठीक आहे, इलेक्ट्रिक बेल, ठीक आहे, हे सर्व गोष्टी आपल्या इथं दिल्यात. आणि ऑल दिस थिंग्स आर ऑपरेटेड ऑन अ इलेक्ट्रिसिटी. या सर्व गोष्टी कशावर ऑपरेट होतात, तर इलेक्ट्रिसिटीवर ऑपरेट होतात. आता ऑपरेट होणं म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण याला इलेक्ट्रिसिटी देत असतो त्यावेळेस काय करतात, जी इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन होते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट होते वेगळ्या फॉर्ममध्ये, ठीक आहे. तर बघा, ज्यावेळेस आपण इथं लॅम्प आहे, या लॅम्पला ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी आपण देतो त्यावेळेस काय होईल, त्या इलेक्ट्रिसिटीचं कन्वर्ट होईल, इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट होईल कशामध्ये होईल, तर लाईट म्हणजे प्रकाश आणि हीट, काहीतरी उष्णता बाहेर पडेल ना, तर त्याच्यामध्ये ती कन्वर्ट होत असते, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, विच इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. आता इथं आपल्याला चित्र दिसतात, चित्रामध्ये वेगवेगळे ऑब्जेक्ट इथं दिलेत आणि इथं बघा इलेक्ट्रिक करंटचा कोणकोणता इफेक्ट आपल्याला पाहायला भेटतो. बघा, हिटिंग इफेक्ट. बघा, हिटिंग इफेक्ट म्हणजे कुठं, तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला इथं ओव्हन दिसते, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली त्याच्या थ्रू, ठीक आहे, तर काय होईल, तो हीट जनरेट करेल. देन आहे मॅग्नेटिक इफेक्ट. इथं तुम्हाला दिसतोय की ज्यावेळेस आपण या इलेक्ट्रिक बेलला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणार त्यावेळेस ते काय होईल, मॅग्नेटिक इफेक्ट तयार होईल, त्याच्यामुळे बेल काय होईल, वाजणार, ठीक आहे. त्यानंतर प्रोडक्शन ऑफ द लाईट. आणि इथं जर बघा, जर हे लॅम्प आहे, लॅम्पला जर आपण इलेक्ट्रिसिटी दिली तर काय होईल, प्रोडक्शन ऑफ द लाईट म्हणजे प्रकाश तर निर्माण होणार, ठीक आहे. म्हणजे काय होते, इलेक्ट्रिसिटी आपण कन्वर्ट करतोय एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये, फक्त आपण कन्वर्ट करतोय थ्रू दीज ऑब्जेक्ट, थ्रू दीज मशीन्स, ठीक आहे. आता इथं बघा, इलेक्ट्रिसिटी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. फॅन म्हणजे बघा, फॅनला आपण इलेक्ट्रिसिटी देतोय, त्यानंतर फॅन फिरायला लागतो, फिरायला लागला म्हणजे त्यानंतर त्याच्यामध्ये काय होईल, मेकॅनिकल एनर्जी तयार झालेली असं आपल्याला समजेल, ठीक आहे. तर मित्रांनो बघा, आता हीटचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे जर हीटचा फॉर्म्युला कसा आपण डिराईव्ह करतो हे आपण बघणार आहे. तर बघा मित्रांनो, हीटचा जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह करतो. तर बघा मित्रांनो, जी एनर्जीचा फॉर्म्युला आहे, एनर्जीचा फॉर्म्युला असते पॉवर. बघा इथे दिलेला आहे, पॉवर इंटू टाईम, म्हणजे पॉवर इंटू टाईम, ठीक आहे, म्हणजे एनर्जी, ठीक आहे. आता हीट एनर्जी ड्यू टू द करंट, जी काही हीट एनर्जी आहे जी निर्माण होणार आहे करंटमुळे, तर त्याचा काय असेल, इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे पी इंटू टाईम. टाईम म्हणजे किती वेळ इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली, म्हणजे टाईम, ठीक आहे. आता आपल्याला माहीत आहे की पॉवर म्हणजे काय असते, पॉवर म्हणजे असते व्ही आय. सर्वांना माहीत आहे पॉवर म्हणजे काय असते, व्ही आय, ठीक आहे. मग आता आपण इथं काय केलेलं आहे, या पीची किंमत टाकलेली आहे व्ही आय. मग आपली जी हीट जनरेट होणार आहे ड्यू टू द इलेक्ट्रिसिटी ती होणार आहे एच इक्वल टू व्ही, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स करंट इंटू टाईम. ज्यावेळेस तिघांचं आपण मल्टिप्लिकेशन करणार त्यावेळेस आपण हीट किती जनरेट होणार हे काढू शकतो. त्यानंतर बघा, ऑल्सो पुटिंग अ व्ही, आपल्याला माहीत आहे व्ही इक्वल टू आय आर आहे अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ, बरोबर आहे. नंतर बघा, आपल्याकडे एक फॉर्म्युला भेटलेला आहे एच इक्वल टू व्ही आय टी, ठीक आहे, व्ही आय टी. आता बघा मित्रांनो, व्ही इक्वल टू आय आर आहे, तर इथे व्हीच्या जागेवर आय आर टाकून द्या. इथे टाकलेलं आहे आपण एच इक्वल टू आय आर इंटू आय टी म्हणजे करंट, आय आणि टी म्हणजे टाईम, ठीक आहे. आणि बघा, आय आर म्हणजे स्क्वेअर होईल आणि आर इंटू टी हा एक इथं फॉर्म्युला तयार झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे करंट माहीत आहे, रेजिस्टन्स माहीत आहे आणि आपल्याला टाईम माहीत आहे, त्यावेळेस आपण हीट किती जनरेट झाली काढू शकतो. इथे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स माहीत असेल तरच आपण काय करू शकतो, हीट काढू शकतो. त्यानंतर बघा, आपल्याला आय इक्वल टू व्ही आर माहीत आहे, ठीक आहे. आता बघा, हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आता एच इक्वल टू काय आहे, व्ही आय टी म्हणजे हा फॉर्म्युला, ठीक आहे. आता आपण बघा मित्रांनो, एच म्हणजे बघा, एच इक्वल टू व्ही इंटू व्ही आर. बघा, आता व्ही आय टी, व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, आय म्हणजे करंट आणि टी म्हणजे टाईम. आता बघा, आयच्या जागी काय टाकलं आपण, ही व्हॅल्यू टाकलेली आहे, म्हणजे झालं व्ही इंटू व्ही अपॉन आर इंटू टी, बरोबर आहे. आता बघा मित्रांनो, हा व्ही म्हणजे काय होईल, व्हीचा स्क्वेअर होईल, ठीक आहे, व्हीचा स्क्वेअर होईल.
आणि इकडे होईल टी अपॉन आर. टी अपॉन आर म्हणजे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स माहीत आहे, टाईम माहीत आहे आणि आर माहीत आहे म्हणजे रेजिस्टन्स माहीत आहे. त्यावेळेस सुद्धा आपण हीट किती जनरेट होते हे आपण काढू शकतो. ठीक आहे मित्रांनो. आता आपण पॉवर बघितलं तर पॉवरचा युनिट काय आहे, इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय आहे. तर बघा मित्रांनो पॉवर काय असते आपण आताच बघितलं. पॉवर म्हणजे व्ही इंटू आय. ठीक आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इंटू आय केलं तर काय येत असते, तर पॉवर येत असते. तर बघा मित्रांनो जी पॉवर असते, आता हे पोटेन्शियल डिफरन्स आहे याचं युनिट आहे वोल्ट आणि करंटचं युनिट आहे ॲम्पियर. सर्वांना माहीत आहे. ठीक आहे, ॲम्पियर. आता बघा मित्रांनो ॲम्पियर आहे हे तर तुम्हाला एवढं समजले. आता बघा 1 वोल्ट इंटू 1 ॲम्पियर. आता 1 वोल्ट म्हणजे काय, जूल पर सेकंड, जूल पर कुलम म्हणजे 1 जूल 1 जूल पर 1 कुलम. ज्यावेळेस असं असते त्यावेळेस आपण वोल्ट म्हणतो. इंटू ॲम्पियर म्हणजे काय, कुलम पर सेकंद. कुलम पर सेकंद. आता कुलम काय आहे, युनिट आहे कशाचं, चार्जचं. तर बघा मित्रांनो ज्यावेळेस बघा सी कॅन्सल होईल म्हणजे राहील जूल पर सेकंद. जूल पर सेकंद म्हणजेच त्याला आपण वॅट म्हणतो. जूल पर सेकंद म्हणजे काय, वॅट. म्हणजे इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट काय आहे, 1 वॅट किंवा वॅट. ठीक आहे, वॅट म्हणजे 1 वॅट म्हणजे काय दिले, कारण इथं आपल्याला 1 जूल पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे एका सेकंदाला 1 जूल. ठीक आहे, एका सेकंदाला 1 जूल म्हणजे त्याला आपण वॅट म्हणतो. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतरचा मित्रांनो पॉईंट आहे तो हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जे इलेक्ट्रिक करंट आहे त्याचा हिटिंग इफेक्ट आपल्याला बघायचा आहे. वेन अ रजिस्टर इज कनेक्टेड इन अ इलेक्ट्रिकल सर्किट. बघा रजिस्टर असतो, रजिस्टर काय होत असते, जर रजिस्टरमधून जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली तर तो आपल्याला हीट देत असतो. ठीक आहे, उष्णता देत असतो. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस हा रजिस्टर कुठल्याही इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जोडलेला असतो, इट प्रोड्यूस अ हीट. तो काय करतो, हीट प्रोड्यूस करतो ड्यू टू द करंट. कशामुळे, करंटमुळे. यालाच आपण काय म्हणतो, दिस इज नोन ॲज अ हिटिंग इफेक्ट ऑफ द करंट. यालाच आपण म्हणत असतो हिटिंग इफेक्ट ऑफ द करंट. तर मित्रांनो बघा आता आपल्याला बघायचं आहे की कोणकोणते इक्विपमेंट आहेत की त्याचा वापर आपण आपल्यासाठी करत असतो. इक्विपमेंट सच ॲज अ वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिकल कुकर, इलेक्ट्रिकल बल्ब मेक अ यूज ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता जे काही इक्विपमेंट आपण बघितले आहेत जसं की बॉयलर आहे, इलेक्ट्रिकल कुकर्स आहेत, इलेक्ट्रिकल बल्ब्स हे काय करतात, हिटिंग इफेक्टचा यूज करतात. ठीक आहे, कशाचा, हिटिंग इफेक्टचा. इलेक्ट्रिकल कंडक्टर हॅव्हिंग अ हायर रेजिस्टिव्हिटी आर यूज हिअर. बघा असे इलेक्ट्रिकल कंडक्टर की ज्याची रेजिस्टिव्हिटी सर्वात जास्त आहे, कारण जेवढी जास्त रेजिस्टिव्हिटी असणार तेवढी जास्त ती हीट प्रोड्यूस करणार. ठीक आहे, आणि तेवढीच आपल्याला हीट जास्त मिळणार. ठीक आहे, आणि रेजिस्टिव्हिटी कमी असेल तर काय होईल, तेवढीच कमी आपल्याला हीट मिळणार. तर आपल्याला हिटिंग इफेक्टसाठी ज्याची रेजिस्टिव्हिटी सर्वात जास्त असते असे मटेरियल आपल्याला यूज करावे लागतात. फॉर एक्झाम्पल बघा कॉईल मेड अप ऑफ द अलॉय नायक्रोम. ठीक आहे, नायक्रोमपासून एक कॉईल बनवली जाते, ते आपण यूज करत असतो. इट यूज इन इलेक्ट्रिकल हीटर कुकर ॲज अ रजिस्टर. जे हीटर असतात, जे कुकर असतात इलेक्ट्रिकल, त्याच्यामध्ये काय करतात, या नायक्रोमचा जो मटेरियल आहे ते यूज करतात ॲज अ रजिस्टर म्हणून. ठीक आहे, आणि याची जे रजिस्टिव्हिटी आहे सर्वात जास्त आहे. आणि ज्यावेळेस टंगस्टन, जे आपण इलेक्ट्रिकल बल्ब असतात त्याच्यामध्ये आपण टंगस्टनचा यूज करतो. वायर यूज इन इलेक्ट्रिकल बल्ब, त्याच्यामध्ये कशाचा वापर करतो, तर टंगस्टनचा वापर करतो. बिकॉज ऑफ द करंट दिस वायर गेट हिटेड टू नियरली अबाउट 3400 डिग्री सेल्सिअस. बरोबर, 3400 डिग्री सेल्सिअसवर काय करतो, तो हीट होत असतो. अँड इमिट द लाईट, आणि काय करतो, लाईट इमिट करतो आणि हीट पण, दोन्ही पण, लाईट आणि हीट तो दोन्ही इमिट करतो. म्हणून आपण काय करतो, टंगस्टनचा जो वायर असतो तो आपण इलेक्ट्रिकल बल्बमध्ये त्याचा यूज करत असतो. द हॉट वायर ऑल्सो रेडिएट द हीट अँड सर्टन एक्सटेंट. ते हीट पण रेडिएट करतो, पण काही त्याचे लिमिट आहे. ठीक आहे, त्या लिमिटपर्यंत ते करत असतात. बघा हे कॉईल आपल्याला तुम्ही तुमच्या घरी शेगडी वगैरे असेल तर तुम्ही हे कॉईल बघितले असेल, हे नायक्रोमचे असतं. ठीक आहे, आणि याची रेजिस्टिव्हिटी सर्वात जास्त असते म्हणून सर्वात जास्त हीट प्रोड्यूस करत असतात. त्यानंतर बघा तुम्ही बघितलं असेल कॉईल हीटर आहे, कॉईल कुकर आहे, हे सर्व तुम्ही तुमच्या घरी
बघितलं असेल. त्यानंतर बल्ब बघा, बल्बसुद्धा बघितलं असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतोय हा ठीक आहे. हा काय, हा एक कॉईल आहे. त्याला आपण त्याच्यामध्ये व्हॅक्यूम असतो म्हणजे नायट्रोजन गॅस असते ठीक आहे. त्यानंतर हे ग्लासचा सपोर्ट आहे, हे स्क्रू कॅप आहे, त्यानंतर हे ग्लासचा बल्ब आहे, हे सोलेनॉइड टाईप कॉईल असते ठीक आहे. ती टंगस्टनची बनलेली असते ठीक आहे. आता बघा मित्रांनो, ऑलवेज रिमेंबरमध्ये आपल्याला एक ध्यानात ठेवायचं आहे की युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर इज वॅट, इज व्हेरी स्मॉल युनिट. आता जे वॅट असते हे खूप स्मॉल आहे. म्हणजे एक वॅट म्हणजे काय, 1 जूल पर सेकंद ठीक आहे. 1 जूल पर सेकंद त्याला आपण वॅट म्हणत असतो. हे खूपच लहान आहे. पण ज्या वेळेस 1000 वॅट इलेक्ट्रिसिटी आपण ज्या वेळेस मेजर करायची असते किंवा त्यावेळेस असते, त्यावेळेस आपण काय करत असतो, तर 1 किलो वॅट असं त्याला आपण युनिट यूज करत असतो फॉर मेजरिंग द इलेक्ट्रिकल पॉवर. बघा, 1 किलो वॅट पॉवर इज यूज फॉर 1 आवर. ज्यावेळेस आपण 1 किलो वॅट इलेक्ट्रिकल पॉवर 1 आवरसाठी ज्यावेळेस आपण यूज करतो ठीक आहे, त्याला आपण करत असतो 1 किलो वॅट आर ठीक आहे. त्याला लिहितो कसं आपण, इथं दिलेलं आहे बघा, 1 किलो वॅट आर म्हणजे 1 किलो वॅट पॉवर यूज केली आहे 1 घंट्यासाठी. पण का होईल बघा, 1000 वॅट इंटू 3600 सेकंद ठीक आहे. 1 घंट्यामध्ये 3600 सेकंद असतात ठीक आहे. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला जे आन्सर मिळेल ते मिळणार 3.6 इंटू 10⁻⁶ ठीक आहे. वॅट सेकंद पर नाही ठीक आहे, वॅट सेकंद. आणि बघा वॅट सेकंद, वॅट सेकंद, सेकंद म्हणजे का, कारण हे टाइम घेतलेलं आहे. आणि वॅट काय असते, तर जूल पर सेकंद असते. आणि पुन्हा त्याच्यामध्ये सेकंद आला, सेकंद कॅन्सल झाला म्हणजे राहिला फक्त जूल ठीक आहे. समजलं मित्रांनो, ठीक आहे. आता बघा, आता आपल्याला काय बघायचं तर बघा, सेव्हरल टाइम वी हिअर द रीड अबाउट द बिल्डिंग कॅचिंग द फायर ड्यू टू द शॉर्ट सर्किट. बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल की एखाद्या बिल्डिंगनं काय केलं, फायर कॅचअप केले. कशामुळे, तर शॉर्ट सर्किट. आता शॉर्ट सर्किट म्हणजे काय हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. बऱ्याच वेळा काय होते, समटाईम इफ वी स्विच अन इक्विपमेंट इन अवर हाऊस, ज्यावेळेस आपण आपल्या घरातील इक्विपमेंट ज्यावेळेस चालू करतो, तर इलेक्ट्रिकल फ्यूज वायर मेल्ट, जे इलेक्ट्रिकल जे फ्यूज वायर असतात ठीक आहे, फ्यूज वायर ते मेल्ट होतात, ते पघळतात. का होतात, तर इलेक्ट्रिकल सप्लाय शटडाऊन. आणि ते फ्यूज वायर मेल्ट झाल्यामुळे जो इलेक्ट्रिकल सप्लाय आहे आपल्या घरामधला तो काय होतो, बंद होतो. सो लेट अस डिस्कस अबाउट द कॉज ब्रीफली. आता असं का झालं थोडक्यात बघूया. कारण आपल्या घरामध्ये जे काही फ्यूज असतात ते काय होतात, मेल्ट होतात काही प्रॉब्लेम झाला तर. असं का होते थोडक्यात आपण याला डिस्कस करूया. द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ द लाईव्ह, न्यूट्रल अँड अर्थ वायर. जे घरचे जे आपले कनेक्शन असतात त्याच्यामध्ये 3 वायर असतात. एक असतो लाईव्ह ठीक आहे, एक असतो न्यूट्रल, आणि तिसरा असतो अर्थिंगचा वायर ठीक आहे, अर्थ वायर म्हणतात त्याला. द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर हॅव अ पोटेन्शियल डिफरन्स 220 वोल्ट. बघा, आता जो लाईव्ह वायर आहे आणि जो न्यूट्रल वायर आहे यांच्यामध्ये जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आहे 220 वोल्ट. द अर्थ इज कनेक्टेड टू द ग्राउंड. अर्थ काय करते, ग्राउंडला कनेक्ट केलेलं असते. ड्यू टू द फॉल्ट इन अ इक्विपमेंट or if the plastic coating on the live and the neutral wire gives away, the two wire come in a contact with each other and large current flow through the producing the heat. आता बघा काय होते की ज्यावेळेस एक लाईव्ह वायर आहे आणि एक न्यूट्रल वायर आहे, हे वायर ज्यावेळेस एकमेकाला टच होतात किंवा काही कारणास्तव एकमेकाला लागतात की त्यावेळेस काय होते, मोठ्या प्रमाणामध्ये करंट फ्लो होतो. आणि करंट फ्लो झाल्यामुळे काय होते, हीट निर्माण होते. मोठ्या प्रमाणामध्ये करंट फ्लो झाल्यामुळे हीट निर्माण होते. आणि ही हीट काय करते, जे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहे त्याला काय करते, त्याला बर्न करू शकते, त्याला डिस्ट्रॉय करू शकते. दे मे गेट डॅमेज, ते खराब सुद्धा होऊ शकतात. मग अशा वेळेस आपण काय यूज करतो, तर इलेक्ट्रिकल फ्यूज यूज करतो. जे इलेक्ट्रिकल फ्यूज असतं त्याच्यामध्ये जे आपण केबल यूज करतो त्याचा मेल्टिंग पॉईंट खूपच कमी असतो. म्हणजे जराशी जरी हीट निर्माण झाली तरी ते काय होतात, मेल्ट होतात. आणि मेल्ट झाले की काय होईल, करंट फ्लो होण्याचा स्टॉप होतो. करंट फ्लो होण्याचं काय होईल, स्टॉप होईल, कारण ते सर्किट ब्रेक करतात. आणि करंट फ्लो जर स्टॉप झाला तर जे काही आपले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत ते सेफ राहतात. तर हे त्याच्या मागचं एक थोडंसं कारण होतं ठीक आहे. इन एनी इनफ्लेमेबल मटेरियल सच एज वूड, क्लोथ, प्लास्टिक एक्सेट्रा exist around the plastic, it can catch the fire. Therefore the fuse wire used
ॲज अ प्रिकॉशनरी मेजर्स. आणि जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असतात त्याच्यामध्ये काय करतात, फरक इक्विपमेंट असतात किंवा सर्किट असतात त्याच्यामध्ये जे फ्यूज यूज करतात ते काय असतात, ते प्रिकॉशनरी मेजर असतात. म्हणजे समोर चालून जर अशी एखादी गोष्ट झाली त्याच्यामुळे जर हीट जास्त निर्माण झाली किंवा शॉर्ट सर्किट झालं, मोठ्या प्रमाणामध्ये हीट निर्माण झाली, तर सर्किट काय झालं पाहिजे, ब्रेक झालं पाहिजे, जेणेकरून जे आपले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत, इलेक्ट्रिकल जे काही आपले मशीन्स आहेत ते आपले सेव्ह झाले पाहिजे. ठीक आहे. वी हॅव लर्न अबाउट द फ्यूज वायर इन अ प्रिव्हियस स्टँडर्ड. आणि मागच्या वर्गामध्ये आपण हे सर्व शिकलो आहेत. ठीक आहे. ॲज सून ॲज हाई करंट फ्लो इन अ सर्किट द फ्यूज वायर मेल्ट अँड ब्रेकअप द सर्किट अँड एनी मेशअप इज अवॉइडेड. आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये करंट फ्लो होतो त्यावेळेस हीट जनरेट होते, आणि हीट जनरेट झाल्यामुळे काय होईल की तो फ्यूज वायर ब्रेक होईल, आणि ब्रेक झाल्यामुळे सर्किट ब्रेक होईल, करंट फ्लो होणं स्टॉप होईल, आणि जे काय आपले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत ते आपले सेव्ह होतील. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. ओके, आता बघा इथं आपल्याला काय दिलं फाइंड आउटमध्ये, चेक द मंथली इलेक्ट्रिसिटी बिल रिसीव्ह फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, लिमिटेड ऑब्झर्व द व्हेरियस डिटेल अँड गेट द इन्फॉर्मेशन अबाउट देम. तर आता इलेक्ट्रिसिटी बिल बघायचं आहे तुम्हाला. बघल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यावर कोणकोणते युनिट्स आहेत किंवा त्याच्यावर कोणकोणते तुम्हाला पॅरामीटर्स दिलेले आहेत. ठीक आहे, हे सर्व किती इलेक्ट्रिसिटी आपण यूज केलेली आहे, त्याचा रेट काय, हे सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. ठीक आहे. आता बघा, मेनी टाईम पर्टिक्युलरली इन द समर सीझन, बघा समरमध्ये काय होते, उन्हाळ्यामध्ये ह्यूज इलेक्ट्रिकल पॉवर इज यूज इन द इव्हनिंग ड्यू टू द होम लाइटिंग, फॅन्स, एअर कंडिशनर, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी इन अ शॉप्स. आता काय होते, समरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटीचा यूज होत असतो. ठीक आहे, लाइटिंग आहे, फॅन्स आहे, एअर कंडिशनर्स आहे. ठीक आहे, वेगवेगळे शॉप्स आहे तिथे यूज होत असतो. ॲज अ रिझल्ट, त्याचा रिझल्ट काय असतो, तो एक्सेसिव्ह करंट इज ड्रॉन फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर सप्लाइंग टू द इलेक्ट्रिसिटी. आता काय होते, ते ट्रान्सफॉर्मर असतो, ठीक आहे, त्याच्यावर खूप लोड येतो, आणि लोड आल्यामुळे काय होते, ट्रान्सफॉर्मर काय करते, इनसफिशियंट बनते, कशासाठी, इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी. इट फ्यूज वायर मेल्ट अँड गेट सप्लाय. ओके, इफ द वायर मेल्ट अँड सप्लाय गेट शट डाऊन, सच इव्हेंट ऑकर ड्यू टू द ओव्हरलोडिंग. आणि अशा वेळेस ओव्हरलोडिंग होत असते. ओव्हरलोडिंग म्हणजे काय, की ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर काय होते, करंट सप्लाय करण्यासाठी इनसफिशियंट होत असते. ठीक आहे, कारण त्याची तेवढी रेटिंगच नसते, आणि त्याच्यामुळे काय होत असते, तर ओव्हरलोडिंग होत असते. त्यावेळेस काय होतात, मोठ्या प्रमाणामध्ये हीट निर्माण होत असतात, किंवा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याच्यामध्ये थोडा फरक दिसून येतो. त्याच्यामुळे आपण जे इलेक्ट्रिकल अप्लायन्स आहेत त्यांना धोका निर्माण होतो. त्यासाठी वेगवेगळे आपल्याकडे इक्विपमेंट आहेत ते आपण यूज करत असतो. बघा आता, दिस डे मॅन्युच्युअर सर्किट ब्रेकर, म्हणजे त्याला आपण MCB म्हणतो, MCB आपण यूज करत असतो. स्विचेस आर यूज इन द होम, हे घरामध्ये आपण यूज करत असतो. वेन द करंट इन द सर्किट सडनली इन्क्रीज, दिस स्विच ओपन्स अँड करंट स्टॉप. आणि ज्यावेळेस अचानक जर करंट वाढला तर हे स्विच काय होतात, ओपन होतात, आणि करंट फ्लो होण्याचा स्टॉप होतो. डिफरंट टाईप ऑफ द MCBs आर in use for the entire house. However, the usual fuse wire is used. आणि बघा, हे यूज करतात, किंवा सर्वसामान्य जे घरं असतात तिथं आपण सर्वसामान्य जे फ्यूज वायर असतात, ठीक आहे, फ्यूज तुम्ही बघितले असतील. ठीक आहे, इथं तुम्हाला येतं हे फ्यूज, असे फ्यूज तुमच्या घरामध्ये आपण यूज केलेले असतात. ठीक आहे, हे काय करतात, तर अचानक जर करंट फ्लो जास्त झाला तर हीट जनरेट झाल्यामुळे याच्यामधला केबल जो असतो तो मेल्ट होतो, आणि आपलं सर्किट ब्रेक होते, जो करंट फ्लो होण्याचा थांबत असतो. तर हे वेगवेगळे फ्यूज आहेत. ठीक आहे, हे वेगवेगळे फ्यूज आहेत, ते आपण तुम्ही TV मध्ये किंवा वेगवेगळे कंपाऊंड असतील इलेक्ट्रिकल त्याच्यावर तुम्ही हे बघितले असतील. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, आता आपल्याकडे काय दिलेलं आहे, आता आपल्याला काही प्रॉब्लेम दिले आहेत. तर बघा, हे प्रॉब्लेम आपण आता बघूया. तेवढे काही अवघड प्रॉब्लेम हे नाही आहेत. बघा एक्झाम्पल काय दिलं आहे, अ 6 मीटर लॉंग वायर मेड ऑफ ॲन अलॉय. ठीक आहे, नायक्रोम. आता एक 6 मीटर लॉंग वायर आहे, तो नायक्रोमचा बनलेला आहे. इज शेप इंटू अ कॉईल अँड गिवन फॉर अ प्रोड्युसिंग अ हीट. आणि तो कॉईल शेपचा बनवलेला आहे असा, कशासाठी, तर हीट प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, इट हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 24 ओहम्स. ज्याचं जे रेजिस्टन्स आहे ते किती आहे, 24 ओहम्स आहे. कॅन वी गेट अ मोर हीट इफ द वायर कट इन टू द हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. जर तो वायर जर त्याच्या लेंथचे जर आपण हाफ केला तर जास्त हीट देईल का, असं आपल्याला सांगायचं आहे. किंवा अँड शेप इंटू कॉईल फॉर गेटिंग अ एनर्जी, टू एंड्स ऑफ द वायर इज कनेक्टेड टू द सोर्स विथ द पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स 220 वोल्ट आहे. ठीक आहे,
आता आपल्याला काय सांगायचं आहे की जो वायर जर आपण अर्धा तोडला तर तो हीट आपल्याला किती देईल, ठीक आहे, म्हणजे तोडल्यानंतर जास्त देईल की ऑलरेडी तसं देईल. तर बघा मित्रांनो, रेजिस्टन्स बघा इथं 24 ओहम आहे, पोटेन्शियल डिफरंट 220 ओहम आहे, ठीक आहे. आता बघा कॉईल ऑफ होल वायर, जे होल कॉईल आहे, ठीक आहे, होल कॉईल म्हणजे पूर्ण कॉईल, ठीक आहे, त्याचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, तर पोटेन्शियल डिफरन्स आहे 220 वोल्ट, पण त्याचं जे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स किती आहे 24 बघा आता पी व्ही स्क्वेअर अपॉन आर. बघा अगोदर आपण बघितलं होतं मित्रांनो, बघा अगोदरचा फॉर्म्युला जे आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे, जर आपल्याला जर, ठीक आहे, म्हणजे कोणत्याला जास्त एनर्जी लागेल हे सगळं त्याच्यावर आपल्याला समजू शकते की कोणतं वायर जास्त हीट आपल्याला देईल, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे, आपण बघितलेला आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर, ठीक आहे. आता व्ही स्क्वेअर म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 220 व्होल्ट आहे, चा स्क्वेअर केलेलं आहे, आणि रेजिस्टन्स आहे 24 ओहम्स. ज्यावेळेस आपण याला डिवाइड करणार त्यावेळेस आपल्याला पॉवर मिळणार, ती पॉवर मिळणार 201 वॅट्स, बरोबर आहे, 220 वॅट्स, ठीक आहे. ही एक ध्यानात ठेवा. कॉईल ऑफ हाफ लेंथ वायर, कॉईलला जर आपण हाफ केलं तर काय होईल बघा, पी इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर, तोच फॉर्म्युला आहे, 220 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे, च्या स्क्वेअर करायचं आहे, सॉरी स्क्वेअर आहे, ठीक आहे, स्क्वेअर करायचं आहे, आणि वायर हाफ केल्यामुळे त्याचं जे रजिस्टर आहे ते सुद्धा हाफ होणार, म्हणजे राहील 12, ठीक आहे. आता डिवाइड करा, आता डिवाइड केल्यानंतर जे आन्सर येणार आपल्याला ते येईल 403, ठीक आहे. इट मीन्स दॅट द मोर हीट विल बी ऑब्टेन आफ्टर कटिंग द वायर इनटू हाफ. बघा आता बघा, मोर हीट कधी मिळेल आपल्याला, ज्या वेळेस त्या वायरला आपण कट करणार, म्हणजे बघा जास्त हीट लागणार. बघा हा वायर तुम्हाला दिसतोय, आपल्याला जर जास्त पॉवर पाहिजे असेल, ठीक आहे, जास्त पॉवर जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर वायर कट करावे. वायर कट केल्यामुळे जे काही रेजिस्टन्स आहे ते कमी होईल, आणि रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हीट आपल्याला तिथं मिळेल. तर बघा मी सोप्या भाषेमध्ये समजा की ज्याला पॉवर जास्त लागली म्हणजे तो हीट जास्त जनरेट करणार, सोप्या भाषेमध्ये आहे की नाही. बघा इथं 403 वॅट लागते, इथं 201 वॅटच लागते, याचा अर्थ जो जास्त एनर्जी कंझ्युम करेल त्यावेळेस तो जास्त हीट देईल, सोपं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन आहे, अ सेल इज कनेक्टेड टू अ 9 ओहम रेजिस्टन्स. एक सेल आहे बॅटरीचा, तो बॅटरीचा म्हणा कशाचा पण, तो 9 ओहमच्या एका 9 ओहमच्या रेजिस्टन्स आहे त्याला, ठीक आहे, 9 ओहमचा रेजिस्टन्स जोडलेला आहे, बिकॉज ऑफ विच हीट ऑफ 400 जूल इज प्रोड्यूस्ड. आताच्या बॅटरीमुळे जो काही रेजिस्टन्स आहे तो 9 ओहम आहे, त्याच्यामुळे जे काही हीट प्रोड्यूस होत आहे ती होत आहे 400 जूल पर सेकंड ड्यू टू द करंट फ्लोइंग थ्रू इट. ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला अक्रॉस द रेजिस्टन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स किती असेल त्या सेलचा, ठीक आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, हीट ॲट 400 जूल पर सेकंड मीन्स याचा अर्थ काय होईल, इथं दिलेलं आहे बघा. पॉवर आपण काढतो, पॉवरचं काय, पॉवरचं युनिट तुम्हाला माहीत आहे काय आहे, ठीक आहे, 400 युनिट काय आहे, जूल पर सेकंद. म्हणजे याचं काय झालं की ज्यावेळेस 400 जूल एनर्जी किंवा हीट प्रोड्यूस झाली एका सेकंदामध्ये इतकं तयार झाले, ठीक आहे, हे लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, पॉवर आपल्याकडे आहे इलेक्ट्रिक पॉवर व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता व्ही स्क्वेअर म्हणजे काय, तर व्ही स्क्वेअर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. पॉवर आपल्याला पॉवर दिली आहे का, तर मित्रांनो पॉवर इथं आपल्याला दिली आहे. पॉवर म्हणजे काय, नथिंग बट द हीट. पॉवर म्हणजे काय, नथिंग बट द हीट. इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे हीट. बघा हीट दिले, हीट इथं 400, तर हीट घ्या 400, हीट घेतले 400, ठीक आहे. ओहम किती आहे, तर 9 ओहम, ठीक आहे. तर हे दोघं मित्रांनो, हे 9 इकडे आणा, 9 इकडे आणले तर होईल 400 इंटू 9 व्ही स्क्वेअर. आता व्ही स्क्वेअरचा स्क्वेअर काढून टाका, तर हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, हे येईल अंडर रूटमध्ये. आणि जर याचं मित्रांनो तुम्ही अंडर रूट केलं
तर येईल 400 येईल 20 आणि 9 येईल 3. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येईल 60 वोल्ट. म्हणजे बघा त्या सेल जो आहे त्याचं जे वोल्ट आहे ते आहे 60 वोल्ट. तर मित्रांनो ही पॉवर म्हणजे काय नेमकं? पॉवर म्हणजे काय? आता हे कशासाठी वापरलं? जर हीट जर आपल्याला काढायची असेल किंवा हीट म्हणजे काय पॉवर झाली त्याची, ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे V²/R. हे ध्यानात ठेवा, ठीक आहे. आता बघा, an electrical iron uses a power of 1100 वॅट when set to the higher temperature. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिकल आयन यूज करतो त्याचं जी पॉवर तिला लागते ती लागते 1100 when set a higher temperature. If set a lower temperature it uses a 330 वॅट. बघा जास्त टेम्परेचर जर आपण केलं तर तिला इतकी काय लागते? पॉवर लागते. आणि कमी टेम्परेचरला एवढी पॉवर लागते, ठीक आहे. फाइंड आउट द इलेक्ट्रिकल करंट अँड द रिस्पेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर द टू रेटिंग. आता जे रिस्पेक्टिव्ह आहेत दोन, ठीक आहे, तर याचे काय करायचं आपल्याला? तर करंट किती असणार, ठीक आहे, इलेक्ट्रिक करंट, आणि त्याचं रेजिस्टन्स किती असणार हे आपल्याला काढायचं आहे. द आयन इज कनेक्टेड टू पोटेन्शियल डिफरन्स 220 वोल्ट. बघा आता द पोटेन्शियल डिफरन्स इथं दिलेला आहे. पॉवर बघा पी ए म्हणजे ज्यावेळेस सर्वात जास्त हाय टेम्परेचर असते त्यावेळेस आणि लो टेम्परेचर असते त्यावेळेस दोन वेगवेगळे पॉवर इथं कंझ्युम करते ते आपण दिलेलं आहे. आता पॉवर बघा पॉवर एकला बघा. आता बघा मित्रांनो करंट आपण कसा काढतो? सर्वांना माहिती आहे करंट म्हणजे काय? P अपॉन व्ही. आपल्याला करंट काढायचं आहे अगोदर. तर बघा पी म्हणजे काय? तर पी म्हणजे इथं दिलेलं आहे पॉवर दिलेलं आहे. ए साठी किती दिलेलं आहे सुरुवातीचा हाय टेम्परेचरसाठी? तर 1100 अपॉन 220 वोल्ट, ठीक आहे. जर आपण डिवाइड केलं तर आन्सर येईल 5 एम्पियर. म्हणजे तिथं करंट आहे 5 एम्पियर आहे. आता पॉवर बी बघा 330 ओडला जर 220ने जर डिवाइड केलं तर 1.5 एम्पियर येईल. म्हणजे इथं जो करंट आहे तो करंट आलेला आहे सेकंडसाठी म्हणजे लोअर टेम्परेचरसाठी आलेला आहे 1.5 एम्पियर, ठीक आहे. आता रेजिस्टन्स बघा तर रेजिस्टन्सचा फॉर्म्युला इथं आपल्याला माहिती आहे R1 = V अपॉन I. तर हे ध्यानात ठेवा, ठीक आहे. तर हा फॉर्म्युला पण सुद्धा ध्यानात ठेवा. तर बघा मित्रांनो वोल्ट म्हणजे किती आहे? 220 वोल्ट आहे. पहिल्याचं करंट किती आलेलं आहे? 5 एम्पियर. जर आपण याला 5 ने डिवाइड केलं तर 44 ओहम. म्हणजे बघा त्याचं रेजिस्टन्स आहे ज्यावेळेस आपण ज्यावेळेस जास्त टेम्परेचर आपण मिळवतो त्यावेळेस त्याचं रेजिस्टन्स किती आहे? 44 ओहम. आता इकडे रेजिस्टन्स बघा R2 V/I2 म्हणजे काय? तर सेकंड करंट ज्यावेळेस आपण इथं यूज केले लोअरला 220 अपॉन 1.5 ज्यावेळेस केलं तर रेजिस्टन्स किती आहे? 146 ओम आहे, ठीक आहे. तर इथून आपण त्याचं काय केलं? रेजिस्टन्स पण काढलेलं आहे आणि करंट पण काढलेला आहे. त्यानंतर बघा इलेक्ट्रिकल टंगस्टन बल्ब, एक टंगस्टनचा बल्ब आहे इज कनेक्टेड इनटू अ होम सर्किट. होम सर्किटला जोडले. द होम इलेक्ट्रिकल सप्लाय रन ॲट 220 वोल्ट पोटेन्शियल डिफरन्स. When a switch on the current of 0.45 एम्पियर फ्लो थ्रू अ बल्ब. आता जे करंट फ्लो होतो बल्बमधून तो होतो 0.45 एम्पियर. व्हॉट मस्ट बी द पॉवर ऑफ द बल्ब. पॉवरच्या बल्बची पॉवर काय असेल? इफ इट इज केप्ट ऑन फॉर 10 आवर्स. जर आपण त्याला 10 घंट्यासाठी चालू ठेवला, हाऊ मेनी युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी कन्झ्युम. ती किती युनिट इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करेल? तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर बेसिक काय शिकायचं आपल्याला की पोटेन्शियल डिफरन्स किती आहे? 220 वोल्ट तो आपल्या स्टँडर्ड आहे इंडियामध्ये. करंट किती आहे? 0.45 एम्पियर आहे. पॉवर, आता पॉवर म्हणजे काय असते? तर पोटेन्शियल डिफरन्स V इंटू एम्पियर, ठीक आहे, ध्यानात ठेवा, ठीक आहे. हे जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल? पॉवर मिळेल. आता बघा तुम्ही म्हणत असाल की प्रत्येक वेळेस फॉर्म्युला चेंज होत आहे. तर फॉर्म्युला चेंज होत नाही मित्रांनो, ठीक आहे, की हे तुम्हाला जो ओहमचा लॉ आहे तो माहीत असायला पाहिजे, ठीक आहे. तर मित्रांनो तर याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया, ठीक आहे. तर बघा मित्रांनो हा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा तुम्हाला, पॉवर इंटू पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट, ठीक आहे. आता दोघांना ज्यावेळेस आपण मित्रांनो मल्टिप्लिकेशन करेल त्यावेळेस 99 वॅट म्हणजे बल्बची जी पॉवर आहे ती आहे 99 वॅट, ठीक आहे. द बल्ब मस्ट बी पॉवर 99 वॅट, ठीक आहे. आणि 10 आवर्ससाठी चालू ठेवायचं आहे. म्हणजे 9 × 9 × 10 आवर. 10 आवर्स म्हणजे मित्रांनो काय होईल? 10 आवर्स म्हणजे की 0 पॉईंट मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येईल 990
वॅट आर, ठीक आहे. आणि याला तुम्ही किलोवॅटमध्ये इथे केलेलं आहे, ठीक, किलोवॅटमध्ये केलेलं आहे, फक्त तेवढाच फरक केलेला आहे. तर मित्रांनो हे फॉर्म्युले तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला वाटत असेल की कसे आलेत, तर याच्यावर सुद्धा आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया फॉर्म्युल्यावर, ठीक आहे. नंतर बघायचं आपल्याला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, जे मॅग्नेटिक इफेक्ट आहे, ठीक आहे, ते आपल्याला बघायचं इलेक्ट्रिक करंटमुळे कसा निर्माण होतो. त्यासाठी एक्सपेरिमेंट दिले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघूया.